नमस्कार. MPSCच्या तयारीमध्ये ना काही विषय असे असतात जे फक्त अभ्यासक्रमाचा भाग नसतात, तर ते असतात यशाचं सूत्र, म्हणजे एक प्रकारचं यशसूत्र. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास आणि कार्य हा असाच एक खूप महत्त्वाचा आणि भरभरून गुण मिळवून देणारा विषय आहे. आज आपण काय करणार आहोत तर फक्त त्यांचा इतिहास नाही बघणार, तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या कामाचं अगदी व्यवस्थित विश्लेषण करणार आहोत. तर एक गोष्ट स्पष्ट करतो, हा आपला अभ्यास पूर्णपणे MPSC परीक्षेवर केंद्रित असणार आहे. म्हणजे आपण थेट संकल्पना समजून घेण्यापासून ते प्रत्यक्ष प्रश्न कसे सोडवायचे इथपर्यंतचा सगळा प्रवास करणार आहोत. आपलं ध्येय एकच आहे, डॉक्टर आंबेडकरांवर परीक्षेत कोणताही प्रश्न आला तर तो एकदम आत्मविश्वासाने सोडवता आलाच पाहिजे. चला तर मग आपल्या अभ्यासाच्या रोडमॅपवर एक नजर टाकूया. सुरुवात आपण एकदम पायाभूत माहितीने करणार आहोत. मग त्यांच्या कामाचा आणि विचारांचा आढावा घेऊ. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग MPSCचे मागच्या वर्षीचे प्रश्न सोडवणार आहोत. आणि हो, शेवटी परीक्षेसाठी काही एकदम कामाच्या टिप्सवर चर्चा करू. चला तर मग आपल्या यशसूत्राच्या पहिल्या भागाला सुरुवात करूया, पायाभूत माहिती. इथे आपण डॉक्टर आंबेडकरांच्या आयुष्यातल्या त्या महत्त्वाच्या तपशिलांवर लक्ष देणार आहोत, ज्यांच्यावर MPSC मध्ये परत परत प्रश्न विचारले जातात. आता जरा या फॅक्ट कार्डकडे बघा. डॉक्टर आंबेडकरांचं पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर. त्यांचं मूळ आडनाव होतं सकपाळ, पण त्यांचे एक शिक्षक होते कृष्णाजी केशव आंबेडकर. त्यांनी शाळेत त्यांना स्वतःचा आंबेडकर हे नाव दिलं. जन्मतारीख तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, 14 एप्रिल 1891. ठिकाण महू, मध्य प्रदेश. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट, त्यांचे 3 गुरु, गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले. पण परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता तर तो म्हणजे सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यांना परदेशात शिकायला जायला दिलेली शिष्यवृत्ती. हा प्रश्न अनेकदा विचारला गेलाय, लक्षात ठेवा. आता आपण त्यांच्या कामाचं आणि तत्त्वज्ञानाचं सार समजून घेऊया. आणि याची सुरुवात होते त्यांच्या त्या प्रसिद्ध त्रिसूत्रीने, जी त्यांच्या संपूर्ण कार्याचा आधारस्तंभ आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या त्रिसूत्रीतला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ म्हणजे शिका. त्यांना माहीत होतं की शिक्षणाशिवाय प्रगती होणं शक्यच नाही, आणि याच विचारातून त्यांनी 1945 साली पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली, ज्यामुळे उच्च शिक्षणाचे दरवाजे खऱ्या अर्थाने सगळ्यांसाठी उघडले गेले. दुसरा स्तंभ आहे संघटित व्हा. समाजात जर बदल घडवायचा असेल तर एकट्याने नाही, संघटित शक्तीनेच तो शक्य होतो. याचसाठी त्यांनी 1924 मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभेची आणि नंतर 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करून लोकांना एकत्र आणलं. आणि तिसरा स्तंभ, संघर्ष करा. आपले हक्क शांतपणे बसून मिळत नसतील तर त्यासाठी संघर्ष करणं अनिवार्य आहे. महाडचा सत्याग्रह जो 1927 मध्ये झाला आणि काळाराम मंदिर सत्याग्रह जो 1930 मध्ये झाला, ही त्यांच्या संघर्षाची 2 ज्वलंत उदाहरणं आहेत, ज्यांनी सामाजिक समानतेसाठी एक मोठा लढा उभा केला. आता हे बघा, हे तीनही स्तंभ कसे एकमेकांशी जोडलेले आहेत. शिक्षणामुळे काय होतं, जागृती येते. जागृत झालेला समाज संघटित होतो आणि संघटित समाज आपल्या हक्कांसाठी संघर्ष करतो. हे एक संपूर्ण तत्त्वज्ञान आहे. आणि यातला परीक्षेसाठीचा महत्त्वाचा मुद्दा कोणता तर बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना 20 जुलै 1924 रोजी झाली. ही तारीख आणि हे वर्ष हे दोन्ही परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत, अगदी पाठ करून ठेवा. चला आता त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाकडे वळूया. ही टाईमलाईन बघा. 1920 मध्ये मूकनायक पाक्षिकाने सुरुवात झाली, आणि याला कोणी आर्थिक मदत केली होती तर राजर्षी शाहू महाराजांनी. हा परीक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर आला बहिष्कृत भारत, मग समता, जनता आणि शेवटी 1956 मध्ये जनताचं नाव बदलून प्रबुद्ध भारत असं झालं. परीक्षेसाठी हा संपूर्ण क्रम आणि त्यातले हे महत्त्वाचे टप्पे लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांवर एक नजर टाकूया. हा तक्ता बघा, याने माहिती लक्षात ठेवायला खूप सोपं जाईल. बहिष्कृत हितकारिणी सभा 20 जुलै 1924 मुंबई. उद्देश काय होता, सामाजिक जागृती आणि शिक्षण. मग समाज समता संघ 1927, ज्याचा उद्देश होता आंतरजातीय सहभोजनाचा कार्यक्रम राबवणे. आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटी 1945, ज्याद्वारे सिद्धार्थ आणि मिलिंद यांसारख्या महाविद्यालयांची स्थापना झाली. या सगळ्या संस्था आणि त्यांची स्थापना वर्ष हे जोड्या लावा प्रकारच्या प्रश्नांमध्ये हमखास विचारलं जातं. आता त्यांच्या राजकीय प्रवासातले 2 महत्त्वाचे पक्ष पाहूया.
1936 मध्ये स्थापन झाला स्वतंत्र मजूर पक्ष, म्हणजेच इंडिपेंडेंट लेबर पार्टी, ज्याचा उद्देश कामगारांच्या आणि श्रमिकांच्या हिताचं रक्षण करणं हा होता. आणि मग नंतर 1942 मध्ये शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनची स्थापना झाली, जो एका अर्थाने स्वतंत्र मजूर पक्षाचाच उत्तराधिकारी होता. त्याचा उद्देश दलितांच्या राजकीय आणि सामाजिक हक्कांसाठी लढा देणं हा होता. हा बदल आणि या दोन्ही पक्षांची स्थापना वर्ष व्यवस्थित लक्षात ठेवा. आता ही त्यांच्या संघर्षाची शिडीच आहे असं समजा. प्रत्येक पायरी एक महत्वाचा टप्पा दाखवते. सुरुवात झाली 20 मार्च 1927च्या महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाने. त्यानंतर त्याच वर्षी 25 डिसेंबरला मनुस्मृती दहन. मग 2 मार्च 1930 रोजी नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह. आणि शेवटी 1935 मध्ये येवल्याची ती प्रसिद्ध घोषणा, मी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि त्याची परिणती झाली 1956च्या धर्मांतरात. या घटनांचा जो क्रम आहे ना, तो परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे. डॉक्टर आंबेडकरांनी फक्त सामाजिक नाही तर घटनात्मक पातळीवरही मोठा संघर्ष केला. सायमन कमिशनसमोर साक्ष देताना त्यांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. तिन्हीच्या तिन्ही गोलमेज परिषदांना ते अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून हजर राहिले. आणि याचाच एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे पुणे करार, जो 24 सप्टेंबर 1932 रोजी महात्मा गांधी आणि डॉक्टर आंबेडकर यांच्यात झाला. या करारामुळे दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागा मिळाल्या. त्यांच्या वैचारिक वारसावर एक नजर टाकूया. द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा त्यांचा अर्थशास्त्रावरचा प्रबंध होता, ज्यावर त्यांना DSc ही पदवी मिळाली. समाजशास्त्र आणि राजकारणावर ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, हू वेर द शूद्रास असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले. आणि द बुद्धा अँड हिज धम्म हा त्यांचा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ त्यांच्या निधनानंतर म्हणजे 1957 मध्ये प्रकाशित झाला. हा मुद्दा लक्षात ठेवा, मरणोत्तर प्रकाशित. चला, आता आपण अभ्यासाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. आतापर्यंत आपण जे काही शिकलो ते MPSCच्या प्रश्नांमध्ये कसं वापरायचं हे प्रत्यक्ष सराव करूनच कळेल. तयार आहात? हा बघा पहिला प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातल्या या घटनांची कालक्रमानुसार म्हणजे क्रोनॉलॉजिकल ऑर्डरने मांडणी करायची आहे. एक काम करा, स्क्रीन पॉज करा आणि शांतपणे विचार करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे? चला याचं उत्तर बघूया. एक्झाम फोकस हिंटकडे लक्ष द्या. बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना 1924 मध्ये झाली, जी या सगळ्या घटनांमध्ये सगळ्यात आधी घडली. याचा सरळ अर्थ काय होतो? उत्तराची सुरुवात डनेच व्हायला पाहिजे. बघा, या एका माहितीवरून आपण बाकीचे पर्याय सहजपणे बाजूला करू शकतो. त्यानंतर काळाराम मंदिर सत्याग्रह 1930, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन 1942 आणि सगळ्यात शेवटी पीपल्स एज्युकेशन सोसायटी 1945. त्यामुळे योग्य क्रम आहे ड, ब, क, अ. आता हा दुसरा प्रश्न बघा. इथे 3 विधानं दिली आहेत आणि आपल्याला ओळखायचं आहे की यातली कोणती विधानं बरोबर आहेत. पुन्हा एकदा थोडा विचार करा आणि आपलं उत्तर ठरवा. चला, याचं विश्लेषण करू. हिंट काय सांगतेय? बहिष्कृत हितकारिणी सभेचं वर्ष नीट आठवा. विधान ए मध्ये काय दिलंय? 1928. पण आपण काय पाहिलं? स्थापना झाली होती 1924 मध्ये. म्हणजे विधान ए चुकीचं आहे. आता ज्या पर्यायांमध्ये ए आहे ते सगळे पर्याय बाद होतात. विधान बी आणि सी बरोबर आहेत. त्यामुळे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय 2, म्हणजेच फक्त बी आणि सी. MPSC हमखास अशाच प्रकारे तारखांमध्ये आपल्याला गोंधळात टाकतं. पुढचा प्रश्न आहे त्यांच्या राजकीय पक्षांबद्दल. दिलेल्या पक्षांपैकी कोणता पक्ष डॉक्टर आंबेडकरांनी स्थापन केला होता? पर्याय काळजीपूर्वक वाचा आणि मग उत्तर ठरवा. याचं उत्तर शोधायला इलिमिनेशन पद्धत वापरणं सगळ्यात सोपं आहे. हिंट काय आहे? शेतकरी आणि कामगार पक्ष डॉक्टर आंबेडकरांनी स्थापन केलेला नाही. म्हणजे पर्याय 1 जिथे जिथे आहे तो वगळा. आपण नुकतंच पाहिलं की शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन 1942 आणि स्वतंत्र मजूर पक्ष 1936 या दोन्ही पक्षांची स्थापना त्यांनीच केली होती. त्यामुळं ज्या पर्यायात 2 आणि 3 दोन्ही आहेत तोच आपला योग्य पर्याय आहे. आता हा शेवटचा प्रश्नसंच. यात 2 प्रश्न आहेत. पहिला, प्रसिद्ध पुणे करार कोणामध्ये झाला? आणि दुसरा, काळाराम मंदिर सत्याग्रह नेमका कधी झाला? ही दोन्ही तथ्य एकदम तोंडपाठ असायला हवे. चला, उत्तरं पाहूया. प्रसिद्ध पुणे करार महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला होता आणि नाशिकच्या काळाराम मंदिरातला सत्याग्रह 2 मार्च 1930 रोजी झाला होता.
हिंटमध्ये सांगितल्याप्रमाणे सत्याग्रहाची अचूक तारीख वारंवार विचारली जाते, त्यामुळे ती लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तर आपण संकल्पना समजून घेतल्या आणि प्रश्नांचा सरावही केला. आता आपण या अभ्यासाच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया, जिथे आपण यशासाठी काही अंतिम टिप्स पाहणार आहोत. आपण जे प्रश्न सोडवले त्यांची उत्तरं आता या स्लाइडवर तपासून घेऊ शकता. मला खात्री आहे की तुमचा सराव चांगला झाला असेल आणि बहुतेक उत्तरं बरोबर आली असतील. डॉक्टर आंबेडकरांचं हे वाक्य खरंच खूप प्रेरणा देणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणं म्हणजे एक प्रकारे स्वतःचा इतिहास घडवण्यासारखंच आहे, नाही का? आणि त्यासाठी ज्यांनी इतिहास घडवला त्यांच्या संघर्षाचा अभ्यास करणं किती महत्त्वाचं ठरतं हे या वाक्यातून कळतं. आणि आता शेवटचं आपलं यशाचं सूत्र. डॉक्टर आंबेडकरांच्या कार्याचा अभ्यास करताना घटनाक्रम म्हणजे क्रोनॉलॉजीवर विशेष लक्ष द्या. संस्था, वृत्तपत्रे आणि सत्याग्रहांची एक छोटीशी टाईमलाईन स्वतः तयार करा. महत्त्वाच्या तारखा जसे की बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना 1924 आणि काळाराम मंदिर सत्याग्रह 2 मार्च 1930 या पक्क्या लक्षात ठेवा. रिव्हिजन करताना आधी मागच्या वर्षांचे प्रश्न सोडवा, म्हणजे तुम्हाला कळेल की महत्त्वाचे घटक कोणते आहेत. आणि हो, परीक्षेत वेळ वाचवण्यासाठी एलिमिनेशन टेक्निकचा नक्की वापर करा. एक जरी चुकीचं किंवा बरोबर तथ्य माहीत असेल तरी अनेकदा पूर्ण प्रश्न सुटू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, योग्य रणनीती आणि सातत्यपूर्ण अभ्यास हेच आहे MPSC मधल्या यशाचं खरं यशसूत्र.